माझं चाललं आहे खिचडी परतायचं काम आणि एकीकडं बटाटे पण उकडून घेतले, त्याला चिरून घेतलं. जास्त प्रमाणात खिचडी करायची होती कारण की आमचा घरातल्या 5ही जणांचा उपवास होता. त्याच्यामुळं म्हटलं ह्यांना रानात वगैरे न्यायला लागते, घरी खायला लागते, प्लस पोरी आहेत, पोरींना पण लागते. त्याच्यामुळं जास्त प्रमाणात करावं. तर पोरी खेळत होत्या तोपर्यंत खिचडी करून घेतली. शाबू तांदूळ आधीच परतून घेतले होते. मग आता बटाट्याची तयारी केली. बटाट्यांनाही छान परतून वगैरे घेतलं आणि मग खिचडीमध्ये बटाटे टाकायचे होते. त्याच्यामुळं मग परतून वेगळ्या कढईत घेतले कारण की जास्त क्वांटिटीत असल्यामुळं परतता येत नाहीत व्यवस्थित, अर्धे निम्मे कच्चे राहतात म्हणून मग वेगवेगळं परतलं तर बटाट्यांची टेस्टही छान लागते. नाहीतर मग गुळमाट बटाटे लागतात एकत्र जर परतले दोन्ही पण. तर कारण की मी दरवेळेस एकाच व्यक्तीचा जर उपवास असेल तर मग खिचडी आधी परतून घेते आणि मग त्याच्यात बटाटा टाकते. मग त्याच्यामुळं 2 जरी बटाटे टाकले ना तरी ते गुळमाट लागतात. मग एवढे बटाटे तर सहजच लागले असते. बटाटा शब्द थोडासा अडकतोय, सॉरी. तर मग खिचडी वगैरे परतली, त्याच्यात बटाटा टाकला, छान मिक्स वगैरे करून घेतलं आणि परतून घेतलं अजून 15-20 मिनटं. आणि मग आमच्या शेरडा यायल्यात आहे तर त्यांचं दूध काढलं होतं. जो पहिला धाराचा निघतो तो चिक असतो. तर आज मला चिकच करायचा होता उपवासाला. काही ठिकाणी खात नाहीत पण आमच्या इकडं खातात. मग त्याच्यात टाकली वेलची पावडर करून, चूल पेटवली मस्त आणि बाहेरच आता वट्यावरती चूल पेटवावं लागते. माझ्या शेगडीचा झाला आहे घोटाळा. मग चुलीवरती ठेवला चिक शिजायला. चांगलं 15-20 मिनटं जाळ घातला. तर मग म्हणजे मला केक वगैरे करता येत नाही बरं का, पण चिक आहे ना कसा काय होतं ते सांगता येत नाही. मग छान असा चहा केला, चहा पिले, तोपर्यंत चिक झाला. बाकीची कामंही उरकून घेतली. चिक शिजलाय का बघितलं, चांगला व्यवस्थित शिजला होता म्हणून पोरींना गरम गरम खायला दिला. का गरम गरम म्हणजे इतकाही नाही हात भाजण्यासारखा, मापातच. मग दोघींनाही दिला. मग माझं ताट वाढून घेतलं, मीही जेवले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. तुम्ही व्हिडिओ बघता आणि पुढं जाता असं काही करू नका. खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवायला. मग त्यांनाही खायला दिला आणि मीही खाल्लं. थँक्यू.